ऑलवेज अग्रीइंग विथ समवन जजमेंट. म्हणजे काय? तर कुठल्या तरी आत्ता अनुपस्थित असलेल्या व्यक्तीविषयीची वाईट चर्चा चालू असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हायला हवं. नाहीतर मैत्रिणींचा ग्रुप तुटलाच म्हणून समजा. हे जे गॉसिप आहे, हे बॉन्डिंगचा फॅक्टर कसा होऊ शकतो मला आजतागायत कळलेलं नाहीये. त्याचं कारणच असं, की आता सगळ्या जणी म्हणतात, "ती ना वियर्डच आहे बरं का, विचित्रच आहे ती." आणि कुणीतरी मध्येच असं म्हटलं, की "नाही पण मला छान वाटली गं ती. तेव्हा तिनं मस्त जाता-जाता मला किती कॉम्प्लिमेंट दिली." तर जरा एखाद्या विषयीचं मत त्या व्यक्तीनं वेगळं मांडलं, तर याचा अर्थ तुझं कसं काय वेगळं मत असू शकतं तिच्याविषयीचं? म्हणजे सगळेजण तिला क्रेझी म्हणतात, वियर्ड म्हणतात, तर तू पण तिला क्रेझी आणि वियर्ड म्हटलं पाहिजे. तुझं वेगळं कसं काय मत आलं? हे बरोबर नाही. त्याचं कारणच असं, की कुठल्यातरी तिसरी व्यक्ती जी आता बरोबर उपस्थित नाही आणि तिच्या मागे बॅक बिचिंग करताना जर तुमचं बॉन्डिंग होत असेल, तर तुमची काय मैत्री आहे ही? तुम्हाला गॉसिपची का गरज पडते एकत्र येण्यासाठी? तुमच्या बॉन्डिंगसाठी ट्रस्ट हा भरपूर झाला. तुमच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी, तुमची शिकवण, तुमची मतं ही एकदम नॉन जजमेंटल कोणी तुम्हाला जज नाही करत आहे, अशा मैत्रिणींसमोर तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत.